या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। जय हिंद। लोकप्रधानमध्ये आपलं स्वागत। सध्या आपण आहोत सोलापुरातील थोरली हिरण वस्ती या ठिकाणी। सोलापुरात पावसाचं थैमान सुरूच असून बऱ्याचशा ठिकाणी जे आहे पावसामुळे खूप प्रमाणात नुकसान होत आहे। अशाच प्रकारचं एक नुकसान या वस्तीमध्ये झालंय। एक कष्ट करून खाणाऱ्या व्यक्तीचं घर या पावसामुळे पडलंय। नेमकं हे घर कसं पडलंय आणि काय झालं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सगळ्यात पहिला तुमचं नाव सांगा आणि हे काय झालं ते सांगा। माझं नाव सिद्धू प्रेमचप्पा वालीकर आहे। अजून घर पडलं माझा। नंतर मी कामाला गेलतो, आम्ही बिगर कामाला करून खाणारा। किती वर्ष दूर? 5:30 ला पडलंय। 5:30 वाजता तुम्हाला कधी कळलं? आम्हाला 6:30 ला कळलं। कोणी फोन केला होता का? आमचा भाव फोन केला। अच्छा, मग ज्यावेळेस तुम्हाला कळलं त्यावेळेस मी कामावरून इथं आलात, तुम्हाला इथं काय काय बघायला मिळालं? काय बघायला मिळालं नाही। आतमध्ये काय साहित्य आहे का? आहेत। काय काय साहित्य? कागद, दान आहेत, ते सगळं आहे। म्हणजे तुमचं जेवणाचं जे काही सामान आहे ते त्यामध्ये गॅस वगैरे गॅस बी सगळं आहे। अच्छा, बाकी जीवाचं कोण नुकसान, कोणाला मार वगैरे लागलाय? काय नाही, काय कोणाला। अच्छा, मग तुमची अपेक्षा काय आता? मला काय नाही, मला घर बांधून देऊ दे बस एवढं। सरकारकडे तुम्ही अपील केलताय? हे जे आहे सरकारकडे यांची अपील आहे की हे कष्ट करून खाणारे आहेत, त्यांच्याकडे अत्यल्प असं उत्पादनाचं सामान जे आहे ते आहे। त्यामुळे त्यांना सरकारकडून अपेक्षा आहे की त्या सरकारने त्यांना घरकुल योजनेतून एखादं घर बांधून द्यावं, जेणेकरून येणाऱ्या पावसामध्ये त्यांना सुरक्षित असं घर भेटेल आणि त्यांचं जे काही घरातली मुलं वगैरे असतील ते सुरक्षित राहतील। आणखी सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? काँग्रेस घर काय धनगरचं आहे। घर तुम्हाला कशा पद्धतीने घर पाहिजे? म्हणजे आहे त्या जागेत पाहिजे की दुसऱ्या ठिकाणी? नाही, आहे त्या ठिकाणी पाहिजे। तर यांना जी अपेक्षा आहे की आहे त्या जागेमध्ये चांगल्यारीत्या राहण्यायोग्य असं उत्तम दर्जेदार असं घर सरकारकडून बांधून मिळावं। कारण हे सुद्धा करून खाणारी व्यक्ती आहेत, जी काम केलं तर पोट चालणार अशी या प्रकारची यांची जी आहे हाल आहेत। त्यामुळे त्यांना गव्हर्नमेंट कडून, शासनाकडून अपेक्षा आहे की कुठेतरी शासन मदत करेल आणि त्यांना त्यांच्या राहण्यायोग्य असं उत्तम घर भेटेल। गेल्या 2 दिवसापासून सोलापूर शहरामध्ये चालू असलेल्या पावसाच्या परिस्थितीमध्ये आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या टीम मार्फत संपूर्ण मतदारसंघामध्ये पावसाच्या पाणी ज्या ज्या ठिकाणी साचलं आहे त्या ठिकाणी पूर्वनियोजन करण्याचं काम 5:30च्या सुमारास आमचं चालू होतं। त्याच वेळेस या भागात एक घर पडल्याचं या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून आमदार देवेंद्रदादांना निरोप गेल्यानंतर त्यांच्या मार्फत आम्ही आमदार साहेबांच्या टीम म्हणून या ठिकाणी आलो आहोत। आल्यानंतर या ठिकाणी आम्ही सर्व घटनेची पाहणी केली असता घर पडल्याचं आम्हाला या ठिकाणी निदर्शनास आलं। हा निरोप आम्ही आमदार साहेबांना दिला आहे। आमदार साहेबांनी या उत्तर सोलापूर तहसील अधिकारी निलेश पाटील यांना देखील संबंधित घटनेचा ताबडतोब पंचनामा करून घेण्याचे आदेश दिले आहेत। तहसीलदारांचं म्हणणं आहे की आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत या ठिकाणचा पंचनामा केला जाईल। या ठिकाणी मी सिद्धार्थ बौद्ध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष या नात्याने व या ठिकाणी आमचे या ठिकाणी सीएम बौद्ध तरुण मंडळाचे या ठिकाणी मनोज चलवदी देखील आहेत। संबंधित थोरली हिरण उपलब्ध वस्ती कामगार व कष्टकरी वर्ग आहे। बांधकाम क्षेत्रातले सर्व गोरगरीब झोपडपट्टीतले या ठिकाणी रहिवासी आहेत। आत्ताच या ठिकाणी पावसाने या गोरगरीब कष्टकरी कामगारांचे या ठिकाणी पावसाने घर पडलेले आहेत। तात्काळ त्या ठिकाणी मी सोलापूरचे लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांना फोनवर संपर्क केला असता त्यांचे देखील या ठिकाणी असिस्टंट माने मॅडम या ठिकाणी येऊन व्हिजिट करून गेलेले आहेत व त्याच पद्धतीने या ठिकाणी शहर मध्येचे लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे यांचे देखील या ठिकाणी संयोजक सर्व प्रमुख लोकांनी देखील या ठिकाणी या गोरगरीब
मातेसाठी भेट देऊन या ठिकाणी मदतीसाठी आलेले आहेत। सर्वांचे मी या ठिकाणी सिद्धगड बौद्धिस्ट सामाजिक संस्थेकडून अपेक्षा एवढंच करतं की तात्काळ या ठिकाणी पंचनामे होऊन तात्काळ या गोरगरिबांसाठी यांचे भांडे कुंडे सर्व या ठिकाणी पत्रे वगैरे सगळे नुकसान झालेले आहेत। यांना अन्नधान्यापेक्षा यांना पत्रे घरासाठी यांना तात्काळ मदत करावे अशी आम्ही सिद्धगड बौद्धिस्ट सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींसाठी या ठिकाणी विनंती करत आहोत। मर्याप्पा गोराप्पा चिणमगेरे घर पडलेलं झालंय आमचं, त्याच्यामुळे मला तर एन्झायटी झालेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला घर सरकारने बांधून द्यावं, लक्ष द्या। कसलं घर आहे तुमचं? मातीचं घर आहे, किती वर्षाचं आहे? 100 वर्षाचं आहे। आता सध्या कुठं बगदाड वगैरे काय पडलेलं? हा, चिरले ते आहोत। हा, घर गळत ताटपत्री काटलं सर वर। काय म्हणणं आहे? आता घर बांधून द्यावं बघा सरकार तेवढं। मुमताज आरिफ शेख बोलती हूँ मैं, बड़ी रणस्ती में रहती हूँ मैं। क्या मेरा नाम मुमताज आरिफ शेख है, मैं मट्टी रणस्ती में रहती हूँ। मेरा घर पूरा पढ़ने के भी आये, हमें भाड़े घर में रहे से ही क्या हमारे घर में आदमी इंसान कौन नहीं, एक लड़का है लड़की है, हमें दोनों बहाना हमें बिगारी काम कर को खाते। हमारे आगे ना पीछे ना कोई भी नहीं हमारे को। क्या हमारा में घर में भाड़े घर में जाकर रहे, वो घर के देख के ले अंदर का बाहर का सब दीवार पूरा फूके ले, दरवाजे पढ़ने का आए कब पढ़ते है कब नहीं अभी पता नहीं वो घर के। अब मैं जाको अल्लाह करी में 2 महीने भाड़े के घर में रही जाको। आपका जो घर पढ़ने का आपको खुद का है कि किराए का है? नहीं, खुद का है, मेरे पापा का घर है। हाँ, किराए से भाड़े से रह ली मैं। फिर महीने तक भाड़ा क्या देना, भी पेड़ को खाना क्या। फिर मेरे पीछे आदमी इंसान कोई नहीं राब देने वाला। मैं अकेले राबना, मैं अकेले घर चलाना। हमारा लड़का 1 दिन लगता है, 8 दिन 15 दिन घर में रहता हूँ। अपेक्षा क्या है आपकी? अभी नहीं पढ़ने को पढ़ रहा, देखो तुम यहाँ को मैं घर पास ही चक्कर मार के देखो। गवर्नमेंट से आप क्या कहना चाहते हो? घर जो आजकल है उस बारे में गवर्नमेंट से क्या कहना? बनने का है घर, क्या करते सब पढ़ने का ले भर तब ना घर को बन के दो, लेकिन हमारे घर में आदमी इंसान कौन नहीं है, मैं अकेली। हाँ, भर बन के दिया तो बहुत अच्छी बात, हमारा कौन है आगे ना पीछे कोई नहीं। एक लड़का जाता काम को नहीं जाता, सब एकली के ऊपर अपना में घर भी चलाना, भाड़ा भी देना, बच्चों की संभालना, मेरे पीछे कौन नहीं। उन्होंने है मनोज भैया है कौन, उन्होंने साथ दे रहे, उनको पकड़ को हम कर रहे, हमारा कौन नहीं पीछे। ಅಳವ ಮೋಚಿ ಹನುಮಂತು ಮೋಚಿ ಏನಿಲ್ಲ, ನಮ್ದು ಮನೆ ಎಲ್ಲ ಚಿರಾಸದ ಪತ್ರ ಎಲ್ಲ ಬುಕ್ಣ ಆಗ್ಯಾವ, ಸುಮ್ಮ ಅದ ಹಂಗೆ ತಾತ್ಪೂರ್ತಿ ಇದು ಮಾಡಿ ನಾ ಬಿಗಾರಿ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿಲ್ಲ, ಮನೆಗೆ ಕೂತೀನಿ। ಏನ್ ಆಧಾರ ಇಲ್ಲ, ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ ಒಂದ್ ಮಗದು ಅದು ಪುಣ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತದ, ಏನ್ ಮಾಡದ। ನಾನು ಒಬ್ಬಾಕಿನ ಮನೆಗೆ ಇರ್ತೀನಿ। ನಮ್ದು ಅದೇ ಕಟ್ಕೊಡೋದೆ, ಏನ್ ಮಾಡದ। मी सीएम मोदी सामाजिक संस्था व सिद्धगड बौद्धिस्ट तरुण मंडळाचे कार्यकर्ता म्हणून या थोरली नुसते भागात सिद्धप्पा वालेकर यांचं सायंकाळी 5:30 वाजता सोलापूर शहरामध्ये भरपूर पाऊस चालू आहे। त्या पावसामध्ये आमच्या भागातल्या थोरली नुसते भागातनं सिद्धप्पा वालेकर यांचं घर पडलेलं आहे। तरी मी सर्व आपले इथले जेवढे बी इथं रमाविलास योजना नाही येत, कारण का मग हे रमाविलास योजना मालकीचे घर असल्यामुळे रमाविलास योजना होत नाही। आणि आता सध्या खासदारचे PA बी आलते आणि आपले देवेंद्रदादा कोटेचे त्यांनी PA बी आलते, सगळे बघितलेत। आता बघून चौकशी करून त्यांनी एक शब्द दिलेत की लवकरात लवकर तात्काळ त्यांनी काम करण्याचे आश्वासन दिलेत। आणि ते त्यांची परिस्थिती काय म्हणजे त्यांचं कुटुंब त्यांची आई नेहमी घरात असतात, पण आज काही कारणामुळे गावाला गेलेले आहेत आणि त्यांनी सिद्धू हे बेकारी काम करतो आणि त्यांची परिस्थिती लय बेकार आहे। आणि लवकरात लवकर शासनाने त्यांचं दखल घेऊन लवकरात लवकर त्यांना जेवढं होईल त्यांच्या घरातलं नुकसान झालेलं धान्य लवकरात लवकर त्यांना पोचावं आणि त्यांना जसं अन्न वस्त्र निवार असं म्हणतो, पण मेन निवाराचा त्यांचा अर्पण केलेला आहे। ते लवकरात लवकर शासनाने आणि इथल्या आमदार खासदारांनी त्यांना निवारा लवकर करून द्यावं आणि जे अन्न लागतो ते उद्याच्या उद्या त्यांना तात्काळ घेऊन द्यावं। आणि तसेच इथं आपल्या इथल्या भागातले भरपूर लोकांचे घरं म्हणजे मातीचे घरं असल्यामुळं आणि इथं घरं पडू शकतात आणि शक्यतो इथल्या आमदारांनी खासदारांनी येऊन इथल्या गल्लीतल्या लोकांचं व्हिजिट करून त्यांना जे त्यांच्याकडे जेवढं त्यांना मदत होईल तेवढं मदत करावी। तर या पद्धतीचे आणखी घरं या ठिकाणी आहेत जी खूप जुनी आहेत, कष्टकरी कामगारांची घरं आहेत। त्यांना जे आहे त्यांच्या कष्टातून ते खूप
मेहनत लागेल त्यांना हे घर बांधायला. त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की शासनाने त्यांचं घर जे आहे दुरुस्त करून द्यावं. अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून ज्यांची घर सध्या पडझडीसाठी आहेत त्यांची घरं रिपेअर करून मिळावेत अशी अपेक्षा येथील नागरिकांची आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते जे आहेत चलवादी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी ह्याला कामगार जे नागरिक आहेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार देवेंद्र कोठेंचे काही निकटवर्ती या ठिकाणी येऊन गेलेत, त्यांनी देखील पाहणी केली आहे. तहसीलदारांना याचा रिपोर्ट गेलेला आहे. एकूण शासन यावरती काय निर्णय घेत आहे आणि या गोरगरिबांना घर बांधून मिळतंय का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. अशफाक नदाब, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. नमस्कार. आपल्या गल्लीत घर पडलो. पाऊस आहे, ह्याला दुरुस्ती करा. हे भिजलेली भिंत आहे, हे पण पडू शकते बघा. आधी आकडे पडतात, आधी आकडे पडतात, लोड आकडे होऊन आधी लोड आकडे पडतात. आधी मातीची भिंत असल्यामुळे आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्येच. सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स. आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच. आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फैशन येतेच. तो फिर इस बार की खरीदी सिर्फ इक्बाल फैशन में ही. इक्बाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर.